पाहायला मिळालं वरुण पाटीलचं पहिलाच बॉल फेस करत असताना फुलटॉस होता. स्वीपचा एक दर्जेदार स्ट्रोक दाखवला. 4 धावा स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. या वेळेला पुल केलाय मिड विकेट मध्ये. पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा चौकार ठोकतोय वरुण पाटील. चौकारांची पहिली हॅट्रिक पाहायला मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. अद्याप एकही चौकार हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. बॉल उडवलाय मिड विकेट मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, कोणती मिस्टेक करत नाहीये आणि वरुण पाटीलच्या रूपानं मोठा धक्का बसतोय तो आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाला. गीतेश नाईक दर्जेदार झेल टिपला. न्यू बॅटर मैदानामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. गीतेशची चांगली फिल्डिंग मिड विकेट मध्ये आपण पाहिली. चांगला झेल त्यानं टिपला. वरुण सारख्या एका आक्रमक बॅटरला फलंदाजाला बाद केलं. 3 बॉल मध्ये 8 धावांचं योगदान वरुण पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिलं. आणि योगेश पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय इन ॲट नंबर 3. चंदन मडवीचं कमबॅक पाहायला मिळालं. 3 बॉलवरती 9 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, परंतु 4थ्या बॉलवरती त्यानं विकेट प्राप्त केली. ब्रेक थ्रू हवा होता, तो ब्रेक थ्रू मिळवून दिला रॉयल उल्वे संघाला. 4 चेंडू नंतर 9 धावा धावफलकावरती. यावेळेला समोर टाकलेला बॉल उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपला जातोय प्रेम कडून आणि लगातारचा दुसरा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या आराध्य स्पोर्ट्स पाटोली संघाला. पाहू शकतोय ओव्हर द विकेट न चंदननं टाकलेला बॉल गुडलेन वरती होता. समोर टाकलेला बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑफ मध्ये फिल्डर प्लेस केला होता प्रेम. फार चांगला झेल प्रेम कडून टिपला गेला आणि लगातार 2 बॉलवरती 2 धक्के मिळाले ते आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाला. विकेट हॅट्रिक आपल्याला एक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली. काल नानकर एक्सप्रेस संकेत दळवीनं 1 विकेट हॅट्रिक या मैदानावरती प्राप्त केली आणि आज दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुयोग शिवम दमडे न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शिवम दमडे आणि तन्मय पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. विकेट हॅट्रिकचा हा चेंडू आहे. 5 बॉल मध्ये 9 धावा आणि 2 विकेट असं अनालिसिस राहिलंय. हलक्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशाकडे आणि दिस टाइम बॅटर हॅज टू डिपार्ट. स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक गोलंदाज चंदन मडवी कडून. संपला. 9 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज
बाद झालाय आणि आता 5व्या क्रमांकावरचा बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय सुहास पाटील आणि आघाडीला आलेला फलंदाज तन्मय पाटील यांना चांगलं खेळावं लागेल. चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे ती आराध्य स्पोर्ट्स पाटोली संघाला या मॅच मध्ये चांगली धावसंख्या उभी करण्यासाठी. आणि दुसऱ्या महत्वाच्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे ती गोलंदाज महेंद्र मडवीच्या हातामध्ये. महेंद्र मडवी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. फिल्डिंग अनालिसिस जर आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे, एक खेळाडू लॉंग ऑनला आहे, एक खेळाडू आपल्याला मिड विकेट मध्ये पाहायला मिळतोय आणि बाकी सगळे खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल सरळ बॅट वरती समोर खेळले डीप एक्स्ट्रा कव्हरला. सिंगल फक्त मिळते या चेंडूवरती आणि सिंगलला एकूण धावसंख्या झाली आहे ती 10. सुहास पाटील याच्या बॅट मधून सिंगल आली आहे. दोन्ही बॅटर शांतपणे खेळतात. डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं. चांगल्या बॉलला सन्मान दिला जातोय आणि 2 बॉलवरती 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्या. एकूण धावसंख्या आहे ती 11. ऑफस्टंपच्या बाहेर वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, चॉप करण्याचा प्रयत्न बॅट्समन कडून केला जातोय आणि त्यामध्ये त्याला अपयश येत आहे. तन्मय पाटील डॉट बॉल खेळतोय. तन्मय पाटील एक मोठा बॅटर आहे. बऱ्याचशा मैदानावरती त्याचा अत्यंत स्फोटक, अत्यंत विस्फोटक खेळ आपण पाहिलाय आणि आता मात्र फुलटॉस बॉलला तो पनिशमेंट देतोय, लॉंग ऑनच्या बाहेर फेकून देतोय आणि या इनिंग मधला पहिला षटकार तन्मय पाटीलच्या बॅट मधून. स्वागत करूया. आराध्य स्पोर्ट्स पाटोली संघासाठी मच निडेड स्ट्रोक आलाय. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका आलाय. षटकार पाहायला मिळाला आणि तन्मय सारख्या एका मोठ्या बॅटरला फुलटॉस टाकण्याची गोलंदाजानं चुकी केली आणि त्याच्यावरती मोठा प्रहार पाहायला मिळाला. षटकारानं एकूण धावसंख्या होती ती 17. सेकंड ओव्हर प्रोग्रेस मध्ये आहे. महेंद्रच्या विरोधामध्ये आक्रमण. आणखीन एक फुलटॉस बॉल दिशा दिली आहे. कव्हर्स मध्ये फटका खेचलाय. अगदी जमिनीला गुदगुल्या करत घरंगळत बॉल गेला कव्हर्स मध्ये आणि मिळाला लगातारचा दुसरा मोठा फटका, चौकार. चांगली बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. हॅलो. बॉलच्या मेरिटनुसार खरं तर खेळ मैदानामध्ये केला जातोय. तन्मय पाटील कडून एक मॅच्युअर्ड खेळाडू आहे, परिपक्व खेळाडू आहे, कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाहीये. जसा बॉल येईल ना त्या पद्धतीने खेळ करतोय. एक षटकार लॉंग ऑनला पाहिला, एक चौकार कव्हर्स मध्ये पाहिला आणि चांगली बॅटिंग तन्मय पाटील मैदानामध्ये दाखवत असताना. आणखीन एक चांगला स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंटला, चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो प्रॉपर नाहीये परंतु मिळते ते एकच धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर एकूण धावसंख्या झाली आहे ती 22. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा पाहिल्या. एक विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली चंदन मडवी कडून. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक. दुसऱ्या ओव्हर मध्ये महेंद्र मडवीनं पहिले 3 चेंडू चांगले हाताळले होते परंतु तदनंतर तन्मय पाटीलचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एकूण 22 धावा
आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाच्या धावफलकावरती. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 22 धावा धावफलकावर. या दरम्यान देवांश 11 चिंचपाडा अर्जुन परदेसी यांचा संघ आणि अजनबी ओले अजित मुंगाजी यांचा संघ, या दोन्ही संघातील संघनायकाला विनंती असेल की आपण जसा पहिला सत्र संपेल ना तुम्हाला लगेच टॉस साठी इथे उपस्थित राहायचं आहे. अजनबी ओले अजित मुंगाजी आणि देवांश 11 चिंचपाडा अर्जुन परदेसी. संध्याकाळचं सत्र डे नाईट स्वरूपामध्ये JWR ट्रॉफी 2026 आपल्या भेटीला आली आहे. शानदार असं या स्पर्धेचं पर्व, राष्ट्रीय दर्जाचं हे मैदान खरं तर निखिल सर आपण पाहतोय. आत्माराम शेठ पाटील क्रीडा संकुल मानगर. काल या स्पर्धेचा डे नाईट स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला. पहिल्याच मॅच मध्ये 5 ओव्हरमध्ये तुर्भे संघाकडून 100 धावा पाहिल्या. 2 अर्धशतकं आपल्याला कालच्या पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. फार चांगला खेळ आपण पाहिला. भूषण पाटील नमित पाटीलची 2 अर्धशतकं काल आपण पाहिली आणि आज याच परिसरातील 8 संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम डिलिव्हरी चंदन मडवीची. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर अँगल आणि बाउन्स होणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. चंदन मडवी एक यशस्वी गोलंदाजच्या सामन्यातील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. त्याच्या समोर तन्मय आणि सुहास पाटील. तन्मयच्या विरोधामध्ये चंदन एक्स्ट्रा कव्हरला मारलाय. क्रॅकिंग असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्रिकेटचं सौंदर्य, स्वतःचं स्किल, स्वतःचं टॅलेंट दाखवणारा हा फटका. मिळतायत त्या 4 धावा. चांगली बॅटिंग होते तन्मय पाटीलची. एकटा मैदानामध्ये उभा आहे. त्याचा एकपात्री अभिनय आपल्या फलंदाजी करणाऱ्या पाटणोली संघासाठी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एकटा लढतोय पाटणोली संघासाठी, तो किल्ला लढवतोय आणि जितका चांगला बॉल त्याच्या समोर येईल ना तितके चांगले स्ट्रोक त्यांच्या वरती तो कन्वर्ट करतोय. फार चांगली बॅटिंग, मॅच्युअर्ड खेळ मैदानामध्ये दाखवतोय. या वेळेला समोर टाकलेल्या बॉलला उडवलंय, सरळ जातोय पावलियनवरती. येतोय हा दुसरा षटकार तन्मय पाटीलच्या बॅटमधून. मैदानामध्ये आता पाहायला मिळते. लोकनेते दिबा पाटील एंड कडून गोलंदाजी करतोय. चंदन मडवी त्याच्या गोलंदाजीवरती आक्रमण पाहायला मिळतंय तन्मय पाटीलचं. तन्मय पाटील म्हणजे पाटणोली संघाच्या फलंदाजीचा कणा आहे. पाटणोली टीमच्या बॅटिंगचा फेस आहे आणि आता तो आपल्या बॅटीचा फेस उघडतोय आणि मोठे स्ट्रोक चंदनच्या विरोधात. चांगला स्ट्रोक, गॅप शोधली आहे. पाठीमागच्या बाजूला बॉलच्या मिनिटनुसार खेळ करतोय. कौतुक करावं लागेल. संघ अडचणीमध्ये होता. विकेटवरती थांबणं गरजेचं होतं, मोठे फटके आणणं गरजेचं होतं. या दोन्ही भूमिका मैदानावरती बजावत असताना तन्मय पाटील पाहायला मिळतोय आणि एकूण धावसंख्या झाली आहे या सिंगलच्या मदतीनं 33. 3 बॅटर बाद झाले. 33 धावा धावफलकावरती. ऑन द चेस खेळलाय. छातीवरती होता बॉल. लेट कट खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात पडला आणि एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये. संध्याकाळचं सत्र समोर सूर्य आता मावळतीला चाललाय. निसर्गाच्या कुशीमध्ये असलेलं हे मैदान आणि एखाद्या क्लब मध्ये बसल्याचा फील, पावलियनमध्ये बसल्याचा फील आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. फार चांगली स्पर्धा JWR ट्रॉफी 2026. सेन्सिबल क्रिकेट. परिस्थिती कशाची मागणी करते ना हे ओळखून मैदानामध्ये खेळतोय. शेवटची 2 षटकं बाकी आहेत. स्वतःकडे स्ट्राईक आली पाहिजे हे बॅटरनं ओळखलं आणि फार चांगला एक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या झाली आहे ती 35. स्क्रीनवरती आपण आराध्य स्पोर्ट्सचं वॅगन व्हील पाहतोय.
कशा पद्धतीनं फटके कोणत्या रिझन मध्ये फटके जमा केले गेले ते आपल्याला पाहायला मिळतात। मैदानामध्ये पाणी घेऊन आमचे दोन्ही 12वे प्रतिनिधी जाताना आपल्याला पाहायला मिळतील। तन्मय 11 चेंडूंमध्ये 25 वरती खेळतोय, वरून 8 वरती बाद झाला। योगेश आणि शिवम दमडे हे दोन्ही बॅटर शून्यावरती बाद झाले आणि सुहास पाटील हे अँकरची भूमिका बजावतोय। तो फक्त तन्मय पाटीलला स्ट्राइक कशी मिळेल यासाठी मैदानामध्ये चांगला खेळ करतोय। बॉलिंग अनालिसिस पाहिलं तर चंदन मडवीनं 2 ओव्हरमध्ये 22 धावा खर्च केल्या, 3 विकेट त्याला मिळाल्या, जी दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला या स्पर्धेतील पाहायला मिळाली। आणि महेंद्र मडवी थोडासा महागडा ठरला, त्यानं 13 धावा खर्च केल्या। 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 35 धावा धावफलकावरती आहेत आणि एकंदरीत आतापर्यंत या स्पर्धेचा लेखाजोखा जर आपण पाहिला तर 500 कालच्या दिवसातील तर 570 धावा काल आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या। 42 सिक्स पाहिल्या, 36 फोर आपल्याला पाहायला मिळाल्या आणि नमित पाटील हा 3 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा जमवणारा खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला संकेत दळवी जो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज या स्पर्धेतील पाहायला मिळाला। काल ओमसाई तुर्भे संघाचा अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला, सुपर 4 मध्ये ते दाखल झाले। आज कोणते संघ जाणार? आज आपल्याच विभागातील संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पस्तीस धावा धावफलकावरती अश्वित गोलंदाजीला आलाय, फिरकी गोलंदाज आहे। टप्पा पडल्यानंतर बाहेर अंगल होणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा आलाय। अवांतरची एक धाव येते। खर तर बैठक लगावली आहे मिड विकेटला, बसून खेळण्याचा स्वीपचा प्रयत्न, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं। क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी झाली, थोडंसं फंबल पाहायला मिळाला बॉल अडवत असताना आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या। फ्लाइट दिली होती, पुढ्यात टाकलेला बॉल, मिसकम्युनिकेशन आहे, डायरेक्ट हिट झाला असता कदाचित परत यावं लागलं असतं। डॉट बॉल आलाय, अश्विन खारकरच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय। अश्वित खारकर एक फिरकी गोलंदाज आहे, चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे। 2 चांगले चेंडू त्याच्या भात्यातून पाहायला मिळाले। 38 धावा धावफलकावरती आहेत। JWR चे सर्व आदरणीय ललित जोबनपुत्र सर या मॅचचा आनंद घेतात। या वेळेला फुलटा आखू टप्प्याचा बॉल पुल केलाय आणि बॉल जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय। JWL षटकार। अश्वितचा चेंडू वेट केला, वॉच केला, आखू टप्प्याचा होता, त्याच्यावरती पुलचा एक पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला। टायमिंग, टेक्निक सगळं काही पाहायला मिळालं आणि षटकार। आणखीन एक वेट करून मारलेला फटका मिड विकेटला क्लिअर करतोय, लगातारचा दुसरा JWL षटकार। पाटणोली संघाच्या इनसाइड आउटचा स्ट्रोक फसलाय, लॉंग ऑफला झेल टिपला जातोय आणि JWR विकेट, द मार्क ऑफ ट्रस्ट आणि मोठा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन।
लगातार 2 षटकार पाहिले आणि त्यानंतर बाद झाला, मोठी विकेट बाद झाला तो बॅटर तन्मय पाटील, ज्याच्या बॅटमधून फार चांगले योगदान आपण पाहिलं. समाधान कातकरी आता मैदानामध्ये आलाय. 16 बॉलमध्ये 39 धावांचा एक वादळी खेळ आपण पाहिला, तो शांत केलं त्याला. चांगला झेल त्या ठिकाणी लॉंग ऑफला टिपला गेला आणि समाधान कातकरी इन ॲट नंबर 6. फुलटॉस बॉल, फटका फसलाय, विकेट मिळते. आणखीन एक गोलंदाज अश्वित खारकरला आणि बॅटर समाधान कातकरी आल्या पावली माघारी. रक्षण पाहायला मिळालं, चांगला झेल त्यांना टिपला. 4 ओव्हर झालेत, 50 धावा धावफलकावरती आहेत आणि आतापर्यंत 5 बॅटर बाद झाले. सुहास पाटील आणि त्याच्या सोबतीला नवीन आलेला बॅटर आता केतन आपल्याला पाहायला मिळेल. केतन पाटील आणि सुहास पाटील, JWR चे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय ललित जोबनपुत्रा सर, आदरणीय राज सर, आदरणीय कृती मॅम या मॅचचा आनंद घेत आहेत. यूट्यूबवरती आई एकविरा इव्हेंट्स या यूट्यूब वाहिनीवरती या मॅचचा आनंद घेत आहेत, थेट प्रक्षेपण अनुभवत आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. ज्यांचं मोलाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी सातत्यानं राहिलंय ते आदरणीय ललित जोबनपुत्र सर, राज सर आणि कृती मॅम यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. 4 ओव्हर नंतर 50 धावा. स्लॉग ओव्हर, लेफ्ट हँडेड बॉलर राऊंड विकेटनं आलाय, पुढ्यात टाकलेला बॉल लॉंग ऑफला खेचलाय फटका, परंतु धाव मिळतेय ती केवळ एकच. जशी गोलंदाजी सजवली ना तसं क्षेत्ररक्षण, परंतु मैदानामध्ये बॅटर रनआउट स्वरूपामध्ये बाद होतोय. आणखीन एक धक्का स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये बसतोय, तो आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाला. जो एक सेट बॅटर होता, बराच वेळ खेळपट्टीवरती उभा होता, ज्यानं चांगली साथ दिली होती तन्मय पाटीलची, त्याची मात्र महत्वाची विकेट जातीये आणि 8व्या क्रमांकाचा बॅटर आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये चांगली बॅटिंग आपण आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाची पाहिली, परंतु 4थ्या षटकामध्ये रॉयल उल्वे संघाचा आता कमबॅक पाहायला मिळत असताना पहिल्याच बॉलवरती सुहास पाटील, केतन पाटील आणि संदीप पाटील ही जोडी मैदानामध्ये संकेत भोईर गोलंदाजीला आलाय. पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. आखू टप्प्याचा बॉल. लेफ्ट हँडेड बॉलर ज्या वेळेला राऊंड विकेटनं बॉलिंग करतो ना, समोरच्या अँगलला राईट हँडेड बॅटरसाठी येतो ना, एक वेगळा अँगल मिळतो. टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर वळणारा बॉल आणि बॅटरसाठी नेहमीच डोकेदुखी. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, लगातार 2 डॉट बॉल पाहायला मिळालेत आणि बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आलाय. 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक टीमला 2 रिव्ह्यू एका सामन्यामध्ये देण्यात आले. टेक्नॉलॉजी आहे, वापर केला पाहिजे. आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर द राऊंड विकेटनं टाकलेला बॉल, बॅटर शफल होते आणि एक्झॅक्टली काय घडतंय अंपायर हॅलो हॅलो चेक केलं जातंय टेक्निकल टीमच्या सहाय्यानं एक्झॅक्टली काय घडलंय ज्या वेळेला. आणि फेअर डिलिव्हरी आहे. पंचांचा योग्य निर्णय. चॅलेंज केलं होतं, डिसिजन रेफर केला होता आणि ऑन फील्ड डिसिजन इज द फायनल डिसिजन, राईट डिसिजन. पुढ्यात टाकलेला बॉलला लॉब केलाय, येतोय JWL षटकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉलला डिस्पॅच केलं लॉंग ऑनच्या बाहेर. फडक्याची गरज होती, तो फडका आलाय. आणखीन एक जोरात मारण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँडेड बॉलर आहे, टप्पा पडल्यानंतर बाहेर अँगल होणारा बॉल आणि बॅटरला डोकेदुखी ठरतीये. कमबॅक
57 धावा धावफलकावरती. संकेत भोईरचं हे षटक फार चांगलं राहिलंय. आणि आता स्लोअर बॉल, पेस व्हेरिएशन. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघानं टॉस जिंकून बॅटिंग घेतली, 57 धावा जमा केल्या आणि रॉयल उल्वे संघाच्या समोर दुसऱ्या सत्रामध्ये 58चं टार्गेट सेट केलंय. चला, देवांश चिंचपाडा, अर्जुन परदेसी कॅप्टन, आपणास विनंती आहे. बघा, अजनबी ओले टीमचा कॅप्टन इथे आलेला आहे. तर देवांश 11 चिंचपाडा संघाचा कर्णधार अर्जुन परदेसी किंवा अन्य कोणीही इथे उपस्थित असेल तर विनंती आहे की आपण टॉससाठी यायचे. विजय भोईर यावं आपण. आय थिंक विजय भोईर आहे. तर आपण नेक्स्ट मॅचचं टॉस करणार आहोत. आजच्या दुसऱ्या दिवसातला दुसरा सामना. मॅच आहे मॅच क्रमांक 2. देवांश 11 चिंचपाडा विपक्ष अजनबी ओले. हा दुसरा मॅच सुरू होईल. पहिला सत्राचा खेळ मात्र इथे समाप्त झालेला आहे. 58 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. खरं तर सूरज, कालच्या दिवसामध्ये पहिला सामना झाला ना, त्यावेळेस तुर्बे टीमच्या नावावर 101 धावा, 100 धावा पूर्ण झाल्या होत्या काल पहिल्या मॅचमध्ये. तर टॉस करूया. यस भाई, पहिला टॉस करूया ना. संजूभाई, आपण आपल्या शुभास ते टॉस करायचं आहे. संजयजी पाटील, नानोशी ग्रुप ग्रामपंचायत. बोलू ना उपसरपंच ना, नको शंकरदादा म्हात्रे यांना विनंती आहे की आपण टॉस करायचं आहे. लिजंड प्लेअर, टेनिस क्रिकेट, एक उत्कृष्ट डावखुरे गोलंदाज. खरं तर मुंबईसारख्या बलाढ्य संघांना देखील त्यानं आपल्या गोलंदाच्या जोरावर अक्षरशः खेळपट्टीवर उभा ठेवलंय. कोण बोलतोय? अजनबी ओले. कॉल टेल अँड इट इज कॉल टेल. डिसिजन फक्त सांगायचं आहे. फिल्डिंग ग्रुप आहे. येस, फिल्डिंग आहे चिंचपाडा संघ. देवांश 11 चिंचपाडा टीमच्या वाट्याला बॅटिंग आलेले आहे. अजनबी ओले संघानं टॉस जिंकल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केले देवांश 11 चिंचपाडा टीमला, अर्जुन परदेशी याच्या संघाला. तर दुसऱ्या सामन्याला आपण या सेकंड इनिंग नंतर सुरुवात करणार आहोत. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये तब्बल 58 धावांचं लक्ष असताना आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघ रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमच्या विरोधात या धावा डिफेन्स कशा प्रकारे करेल की रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीम या धावा पूर्ण करेल. कोण जिंकेल, कोण हरेल, कोण जाईल पुढे, या मॅचचं दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन अर्थातच विवरण ऐकूया. आमचे साथी समालोचक एक लाईव्ह प्रक्षेपितकडे वळलेले. खरं तर त्यांचीही लाईव्ह सेवा आहे, परंतु आज समालोचनाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील ओले गावाचं प्रेम आणि ओले गावाचं सातत्यानं स्पर्धेमध्ये आवर्जून ज्यांना आमंत्रण केलं जातं ते निखिल बाबर. धन्यवाद रवींद्र म्हात्रे सर. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवर असतील, प्रेक्षक असतील, त्याचबरोबर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेला जोडले गेले ते सर्वांचं JWR ट्रॉफी 2026च्या माध्यमातून आपण स्वागत करूया. आजच्या दिवसातली पहिली लढत आहे. संदेश शेळके आमच्या समवेत जोडले गेलेत आणि पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते ती रॉयल स्पोर्ट्स उल्वे त्याच्या विरोधात खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो आराध्य स्पोर्ट्स पाटणोली. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं फलंदाजी करणारा संघ होता उल्वे, ज्यांनी एकूण धावा जमवल्या 57-58 धावांचं एक माफक असं आव्हान आपल्याला पाहायला मिळत आहे ते रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघासमोर. खरं तर बॉस फायटर अजनबी ओळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. बॉस फायटर म्हटल्यानंतर जे नाव आहे त्या नावाची ताकद काय ते आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. आल्याला रवींद्र तुम्ही उल्लेख केलात की महाबळेश्वरच्या ठिकाणी आपण एखादी स्पर्धा पाहतोय की काय, महाबळेश्वरला ज्या प्रकारचं मैदान असतं, महाबळेश्वरला ज्या प्रकारचं वातावरण असतं, तशा प्रकारची वातावरण निर्मिती आणि मैदानाची निर्मिती बॉसने आपल्याला इथे करून दिली. त्यांचे मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. शंकरदादा म्हात्रे त्यांचे मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे.
पहिल्या सत्रामध्ये 57 धावा जमवल्या. ज्या प्रकारची फलंदाजी झाली, कमालीचे फटके आपल्याला पाहायला मिळाले, टायमिंगचे फटके पाहायला मिळाले, कव्हर ड्राईव्ह असेल, त्यानंतर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या वरनं षटकार चौकार पाहायला मिळाले. एकूण 57 धावा जमवल्या. 58 धावांचं आव्हान आहे आणि 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे तो रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे आणि घरबसल्या प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुराद आनंद आई एकविरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून घेऊ शकतात. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर आजचा दुसरा दिवस आहे स्पर्धेचा. एक वेगळी संकल्पना आहे. दिवस रात्र संध्याकाळी 4ला सत्राला सुरुवात होते, 4ला सामन्याला सुरुवात होते आणि त्यानंतर 11-12 वाजेपर्यंत दिवस संपतो, एक लॉट संपतो. एक वेगळी संकल्पना या अजनबी ओळे आणि बॉस फायटर ओळे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. JWR ट्रॉफी 2026. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश पाटील आहे. समोर सायकेंडला चंदन तर नॉन सायकेंडला आकाश मडवी. 58 धावा, 5 षटकांची मॅच आहे. 30 चेंडूंमध्ये 58 धावा म्हणजे फार मोठंही नाही आव्हान आणि फार सोपंही नाही. अशा वेळेला दोन्ही संघांना प्रयत्न करावे लागतील. पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा कव्हर आणि पॉईंटच्या मधून ढकललाय. रूम बनवली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू चाललाय. पहिला चौकार या सत्रातला. JWR चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या बरोबरीने 58 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली रवींद्र म्हात्रे सर. आणि या 58 धावांच्या पाठलागाला सुरुवात चौकारानं होत असताना असं वाटतं कुठेतरी एकतर्फी सामना आपल्या खिशामध्ये घालण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडनं होणार आहे. अशा वेळेला चांगला चेंडू होता, खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली, उसळी मिळत नाही. अशा वेळेला फलंदाजाच्या बॅटला ब्रश होऊन चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला. यष्टीरक्षकानं आपली कामगिरी चोखपणे बजावली आहे. अशा वेळेला एक निर्धाव चेंडूची होती सांगत आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने धावफलक स्थिरावलंय ते 4 या धावसंख्येवरती. योगेश पाटील पुढचा चेंडू घेऊन तयार आहे. योगेशचा हा चेंडू स्वीप केलाय ऑनसाइड मध्ये. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु चेंडूने गाठली सीमारेषा. हा येतोय JWR दणदण करणारा चौकार. आणि त्या चेंडूला खेळवता पुन्हा एकदा तसाच प्रयत्न पाहायला मिळतोय. डीप पॉइंट आणि कव्हरच्या मधनं चेंडूला ढकललाय. चांगली रूम बनवली होती, गॅप शोधली होती. अशा वेळेला मात्र सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होतीये आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 58 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 4 चेंडूंवरती धावा आल्या, त्या 10. 30 चेंडू 58 धावा. खरं तर फलंदाजाने एक चांगली तंत्रशुद्ध रणनीती आखली आहे. चंदननं गोलंदाजाच्या पेसचा वापर करतोय, गोलंदाजाच्या वेगाचा वापर करतोय आणि फक्त दिशा देण्याचं काम करतोय. रूम शोधतोय तो फलंदाज चंदन. हा चेंडू आक्रमण केलाय, मोठा प्रहार आहे. 2-2 क्षेत्ररक्षक जज करण्याचा प्रयत्न करतायत परंतु संधी मिळत नाही. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. हा उत्तुंग असा JWL षटकार. दोन क्षेत्ररक्षक चेंडूला जज करण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांनी प्रयत्न करण्या अगोदर चेंडूने सीमारेषा ओलांडली आणि हा षटकार आलाय. पहिल्या षटकातल्या 5 चेंडूंचा खेळ संपला योगेश पाटील याच्या आणि या 5 चेंडूंच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या 16. चांगली रणनीती आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची. हा चेंडू पुन्हा एकदा खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलणार, फेक करणार. तद्वर मिळाली एक सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं पहिल्या षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या 17. आपण आराध्य स्पोर्ट्स पाटणोली या संघाला मैदानावर खेळताना पाहतोय परंतु आज आवर्जून या आराध्य स्पोर्ट्स पाटणोली टीम मध्ये एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडूचा उल्लेख करावा असं वाटतंय. त्याचं नाव आहे रतेश पाटील. खरं तर JWR ट्रॉफीसाठी जे बॅनर एडिटिंग तुम्ही करत असताना पाहताय, जे बॅनर आणि बॅनरची एडिटिंग करण्यासाठी एक उत्कृष्ट सुशिक्षित आणि एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून या आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाचा उत्कृष्ट खेळाडू रतेश पाटील पाटणोली गावचा, त्याचं मी आवर्जून कौतुक
आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं आभार आणि कौतुक करतोय. थँक्स रतेश पाटील. निश्चित आपण रतेश पाटीलचं स्वागत करूया. संपूर्ण टुर्नामेंटसाठी लागणाऱ्या ग्राफिक्स त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. खरं तर आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्रात ज्या वेळेला फलंदाजी केली होती प्रतिस्पर्धी संघ पाटणोली, त्यांनी धावा जमवल्या होत्या 9. त्यांच्या 3 विकेट्स गेल्या होत्या. परंतु प्रत्युत्तरादाखल आपण पाहतोय दुसऱ्या सत्रामध्ये खेळ सुरू असताना पहिल्या षटकात धावा आल्या 17. फार चांगलं क्रिकेट या वेळेला आपल्याला पाहायला मिळतंय त्या रॉयल स्पोर्ट्स उल्वेच्या माध्यमातून. खरं तर रवींद्र म्हात्रे सर नेहमी म्हणतात ना की युअर फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. तुमची पहिली पडणारी छाप, तुमचा पहिला पडणारा प्रभाव हा तुम्हाला शेवटपर्यंत तारत असतो. आणि त्याची पहिली छाप चांगली पडली आहे ती उल्वे संघाची. 58 धावांचा पाठलाग सुरू आहे. गोलंदाज तन्मयचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. लेग स्टिक वरती जाणारा, फलंदाजानं ओळखला, खेळण्याचा प्रयत्न केला. थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये आपल्याला फलंदाज पाहायला मिळाला. आक्रमण होत नाहीये, डिफेन्सिव्ह फटका त्याच्याकडनं पाहायला मिळाला. तद्वर मात्र एक सिंगल मिळाली. बहुधा बॅटच्या साह्याने सिंगल आली असावी आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलाय. 18 धावा धावफलकावरती लागतात. संदेश शेळके खरं तर आमचे फार जुने परम मित्र आहेत. बऱ्याच वर्षानंतर त्यांना भेटण्याचा योग होता आणि तोही कॉम्बॉक्स मध्ये. आपण पाहतो टेक्निशियन, ॲज अ टेक्निशियन म्हणून ते आमच्या समवेत जोडले गेलेत. रोशन म्हात्रे आमच्या समवेत जोडले गेलेत, ज्यांचा पुढचा सामना असणार आहे. पुढच्या फेरीमध्ये आपण त्यांना खेळताना पाहणार आहोत. परंतु इथे सिंगल आली. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 58 धावांचा पाठलाग सुरू असताना हा चेंडू खराब आहे. लेग स्टिकला सोडून जातोय. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, याचा अर्थ व्हाईट बॉल आला आणि व्हाईट बॉलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 19 धावा धावफलकावरती लागतात. फार चांगलं क्रिकेट यावेळेला आपल्याला पाहायला मिळतंय. शांत वातावरण आहे, कुठल्याही प्रकारची गडबड नाहीये, कोणालाही घाई नाहीये. या वातावरणाचा मनमुराद आनंद घेत असताना दोन्ही संघाचे खेळाडू आपण पाहतोय. हा चांगला फटका आहे. खरं तर ऑनसाइड मध्ये खेळायचा होता, परंतु बॅटच्या टॉप एजला लागला. स्टिकर यांची हलकीशी कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वर क्षेत्ररक्षक तैनात होता, ज्याने टिपला झेल आणि पहिल्या विकेटचं पतन. खरं तर आपण म्हणतो ना की मार्क ऑफ ट्रस्ट, द मार्क ऑफ ट्रस्ट अशी पहिली विकेट मिळाली ती फलंदाज आकाश मडवीच्या रूपानं. व्यासपीठावर आपण आमचे सुदाम मामा आणि आमचे म्हात्रे काका हे ते उपस्थित आहेत. ओलेगावचे करताराव मानगर पाटणोली या विभागामध्ये आपण पाहिलं तर एक क्रिकेटची प्रचंड आवड असणारे व्यक्तिमत्व सुदाम मामा आणि आमचे म्हात्रे काका, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर रवींद्र म्हात्रे सर येणाऱ्या मान्यवरांचं आदरातिथ्य करणं ही आपली भारतीय हिंदू संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन JWR ट्रॉफीच्या माध्यमातून केलं जातं. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. इथे आली एक सिंगल. फलंदाज जो नवीन आला होता गितेश मडवी, त्याने एक सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि सिंगलच्या बरोबरीने 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रणय म्हात्रे आमच्या समवेत जोडले गेलेत. मोरावेचे आमचे गुणलेखक मित्र आहेत, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया आणि चलूया मैदानाकडे. उर्वरित काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, काही धावा जमवायच्या. अशा वेळेला हळूहळू दडपण आता तयार होत आहे ते या मॅच मध्ये. हा चेंडू मिडल स्टिकच्या अगदी समोर टाकला, हलकासा वळण घेतला, हलकासा लेग ब्रेक होणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला. तत्पूर्वी मात्र या चेंडूवरती कोणतीही धाव नाही आणि हा चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूच्या बरोबरीने समीकरण आता बदललं. उर्वरित येणारे काही चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती जिंकण्यासाठी 38 धावांची. या षटकातले 2 चेंडू आणि पुढची येणारी 3 षटकं म्हणजेच 20 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. तन्मयचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, अगदी ओव्हरपिच चेंडू म्हणता येईल त्याला. खेळून काढलं लॉंगनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात आहे वाईडिश लॉंगन मध्ये. चेंडूला उचलतोय, फेकतोय. तत्पूर्वी एक सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 21वी धाव धावफलकावरती पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ आता संपुष्टात होण्याच्या मार्गावर आहे. एक चेंडू फक्त शिल्लक आहे. धावफलकावरती 1 बाद 21 धावा पाहायला मिळतात. हा चेंडू ऑनसाइड मध्ये खरं तर ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. आधीच स्टान्स बनवला होता. फलंदाजांना ऑनसाइड मध्ये ताकद आजमावायची होती, परंतु गोलंदाजाने चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा फेकला. फलंदाजाला बांधून ठेवला. बॅट ओपन करायला चान्सच मिळाला नाही, तेवढा पुरेसा वेळच मिळाला नाही. अशा वेळेला एक डॉट बॉल आला आणि या डॉट बॉलच्या माध्यमातून आपण पाहतोय 2 षटकांची झाली सांगता. 21 धावा धावफलकावरती लागतात. 58 धावांचा पाठलाग करत असताना उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 37 धावांची. 18 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता आहे इथे रॉयल उल्वे संघाला. तत्पूर्वी आपण
सन्मानाकडे वळतोय. मी शंकरदादा मात्रे यांना विनंती करतोय की आपण बाबांचा सन्मान करूया. आमचे सुदाम मामा या व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आज या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला त्यांचीही उपस्थिती पाहायला मिळते. अर्थातच सुदाम मामा यांना यात सन्मानित करूया JWR ट्रॉफीच्या माध्यमातून. शंकरदादा म्हात्रे आणि आमचे संपूर्ण आयोजक यांच्या वतीनं आज खरं तर ज्या पद्धतीनं हे पांढरे शुभ्र वस्त्र आमच्या वारकरी संप्रदायातील प्रतीक आहे आणि ही मंडळी सातत्याने या विभागामध्ये कुठेही भजन कार्यक्रम कीर्तन कार्यक्रम असू द्या ही संस्कृती जपणारी मंडळी आहेत. सुदाम मामा आमचे म्हात्रे काका आपलं मनपूर्वक स्वागत. होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी. आणि ही वारकरी संप्रदायातील मंडळी आज इथे उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शंकरदादा म्हात्रे यांच्या पवित्र हस्ते हा शुभ सन्मान JWR ट्रॉफीच्या माध्यमातून होत आहे. सुदाम मामा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर काका तुम्हीही यावं. म्हात्रे काका म्हात्रे काकांचे इथे सन्मान होते. विजय पाटील यांचे पिताश्री अर्थातच हिरा पाटील आणि खरं तर आमचे काका आहेत म्हणून आम्ही आज त्यांना संबोधतो. विरा पाटील यांचेही या ठिकाणी सन्मान झालेले आहे. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. मान्यवरांना विनंती असेल आपण या आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून केलेल्या सन्मानाचा स्वीकार करावा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद आमच्या अतिथी मंचामध्ये विराजमान होऊन घ्यायचा आहे. इथे मात्र आपण पाहतोय 58 धावांचा पाठलाग सुरू आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू फेकले गेले. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. दुसरा बॉल डॉट पाहायला मिळाला. उर्वरित समीकरण 16 चेंडू आणि 36 धावा. गोलंदाज केतनचा हा चेंडू ऑन साइड मध्ये ताकद आजमावायची होती. अशा वेळेला फलंदाजाची बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क होत नाही. थोडासा मिस टाइम पाहायला मिळाला. हलकीशी कडा घेतली. चेंडू खेळपट्टीवरती रेंगाळत राहिला. तद्वार मात्र दोन्ही फलंदाजांनी धावून एक धाव सिंगल पूर्ण केली आणि सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धावा आहेत त्या 23-15 चेंडू आणि आता गरज आहे ती निर्णायक विजयासाठी 35 धावांची. 15 चेंडू 35 धावा. रवींद्र म्हात्रे आपण पाहतोय शांत वातावरण आणि अशा शांत वातावरणामध्ये दोन्ही संघ काही करत नाहीये. त्यांना माहिती आहे इथे जर काही एखादी चूक झाली, एखादी जर का विकेट गेली किंवा एखादा मोठा फटका आला तर फार महागात ठरू शकतं. अशा वेळेला सावध पावलं दोन्ही संघांच्या माध्यमातून टाकली जात आहेत. सावध या मॅच मध्ये इंटर करण्याचा प्रयत्न दोन्ही टीमच्या माध्यमातून होतोय. केतनचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. फलंदाजानं खरं तर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू खालीच राहिला. अशा वेळेला बॅटला लागून एक सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलं. 58 धावांचा पाठलाग करत असताना 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रोशन म्हात्रे पुढच्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. मिथुन दापोळकर असतील, रोहन मुंगाजी असेल, रोशन मुंगाजी असेल, बरेच खेळाडू आपल्याला पुढच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. परंतु या मॅच मध्ये कसा खेळ होतोय हे बघणं फार महत्वाचं आहे. हा चेंडू ऑन साइड मध्ये खेळलाय. सिंगल मिळाले आणि सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 25 धावा धावफलकावरती लागतात. खरं तर रोशन मुंगाजी आम्हाला सांगतात मी रोहनचा बारका भाऊ आहे परंतु या ओळे गावानं जे आम्हाला प्रेम दिलंय, ओळे गावानं जी आम्हाला ओळख दिली आहे त्यामुळे ओळे गावातल्या प्रत्येकाची ओळख आहे, प्रत्येकाची जाण आहे, प्रत्येकाचा खेळ माहीत आहे. तर सगळ्यांना आपल्या शुभेच्छा देऊया या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं. गोलंदाज तयार केतन पाटील या षटकातला पुढचा चेंडू घेऊन. केतनवरती वारंवार आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय परंतु केतन चालाक आहे. केतनने आपल्या वेगावरती नियंत्रण ठेवलंय. चेंडू स्टंप टू स्टंप फेकतोय. कधी खोलवर टप्प्याचे फेकतोय, कधी फलंदाजाच्या अंगावर जाणारे चेंडू फेकतोय. अशा वेळेला एकेरी धावांव्यतिरिक्त फार काही मिळालं नाही. या षटकामध्ये आला 5 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या 26-58 धावांचा पाठलाग अजूनही सुरू आहे. उर्वरित 12 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 32 धावांची गरज आहे. 12 बॉल 32 धावांची आवश्यकता. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होतोय. दोन्ही 12वे खेळाडू जात लवकर आपण पाणी घेऊन. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. पाण्याची पूर्तता केली जाते मैदानाच्या आतमध्ये. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघ खेळतोय. निखिल येणाऱ्या 23 तारखेपासून नंद्या पक्षा ग्रुपच्या वतीनं देखील पाटणोली गावामध्ये 1 लाख पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आहे. मोठी स्पर्धा आहे. पक्षा नंद्या ग्रुप आयोजित मॅफल ट्री ट्रॉफी याच पाटणोली गावामध्ये आयोजित केली जाते. म्हणजे पाटणोली गाव देखील टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड असणारा गाव आहे.
त्यामुळं त्यांच्या विरोधात असणारा रॉयल उल्वे हाही त्यापेक्षा क्रिकेटची आवड असणारा, म्हणजेच गावामध्ये क्रिकेटचं आयोजन करणं, त्यानंतर विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेणं ही त्यांची ओळख आहे. त्यामुळे बॅटल चांगला रंगेल मैदानावर. 12 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. रवींद्र म्हात्रे सर, आपण पाहतो खरं तर टेनिस क्रिकेटची प्रचंड क्रेज आहे रायगड जिल्ह्यामध्ये, आणि रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः उल्लेख करावा असा वाटतो तर पनवेल आणि उरण तालुका या दोन तालुक्यांमध्ये फार जास्त प्रमाणात टेनिस क्रिकेट खेळलं जातं. फार चांगले चांगले खेळाडू या दोन तालुक्यांनी दिलेत, आणि ते खेळाडू दिले नाहीत तर फक्त आपण पाहतो त्या खेळाडूंनी आपल्या खेळाच्या जोरावरती साता समुद्रापलीकडे आपलं नाव लावलं आहे. आपल्या तालुक्याचं नाव असेल, आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव असेल, ज्यामध्ये विश्वजित म्हात्रे सारखा एक मोठा खेळाडू या उरण तालुक्याने दिला. त्यानंतर आपण पाहतो पनवेल तालुक्यातनं किरण पवार असेल, अजनबी ओवळेमध्ये तर खान आहे. दरवर्षी नवीन 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 हिरे आपल्याला सापडत असतात, नवीन नवीन खेळाडू सापडत असतात. यांचं क्रिकेटवरती असणारं प्रेम आपल्याला दरवेळेला पाहायला मिळतं, आणि आयोजकांनाही आपण धन्यवाद दिले पाहिजेत की एक चांगला प्लॅटफॉर्म ज्यावेळेला तयार होतो त्या प्लॅटफॉर्मवरनं नवीन नवीन खेळाडू येत असतात. आपण नेहमीच पाहत आलो की संजयजी पाटील असतील आपले बॉस, ज्यांच्या माध्यमातून सुद्धा दरवर्षी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपल्याला उपलब्ध होतात, आणि त्यांच्या माध्यमातून आपण नवीन नवीन खेळाडू पाहत असतो. हा चेंडू ऑनसाइड मध्ये खेळायचा होता, परंतु थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर जातोय. फलंदाज पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहतोय, परंतु चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये फार किंचितचं अंतर होतं. अशा वेळेला एक डॉट बॉल पाहायला मिळाला. आपण रिप्ले ऍक्शन मध्ये पाहू शकतो बॅट अगदी फिरली, बॅटच्या रीच मध्ये चेंडू होता. जर का कनेक्ट झाला असता तर कदाचित लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाताना पाहिलं असतं. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, खेळून काढलाय. गोलंदाजाच्या अगदी मागे जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक धावत येऊन चेंडूला उचलणार, तत्पूर्वी मात्र 2 धावा घेण्यासाठी पुरेसा अवधी, आणि या 2 धावांच्या बरोबरीने 58 धावांचा चेस सुरू आहे. 58 धावा करत असताना धावफलकावरती धावा आल्यात 28. गरज आहे ती निर्णायक विजयासाठी 30 धावांची. चेंडू शिल्लक आहेत ते 10. प्रति चेंडू मागे 3 धावांची सरासरी, म्हणजे आता येणाऱ्या 2-3 चेंडूवरती एखाद दुसरा फटका येणं गरजेचं आहे. मी म्हणेन कंपल्सरी असणार आहे ते फलंदाजी करणाऱ्या रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघासाठी. जर का तुम्हाला 58 धावा पाठलाग करायच्या यशस्वीरित्या पूर्ण करायच्या आहेत. हा चेंडू ऑनसाइड मध्ये ताकदीचा वापर केला, गोलंदाजाच्या वेगावरती मी म्हणेन स्वार झाला हा फलंदाज, चेंडूला भिरकावलाय, आणि हा येतो या स्पर्धेतला JWR देखनाथ चौकार. पाहिलं गोलंदाजानं थोडासा टॉस होणारा चेंडू फेकला, गुडलेन स्पॉटच्या अगदी जवळपास टाकलेला चेंडू, थोडीशी उसळी प्राप्त झाली, चेंडूचा वेग ओळखला. अशा वेळेला नो लुक शॉट आपल्याला फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला, आणि तो चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये येतोय. थोडासा फुटभर चेंडू आतमध्ये पडला, आणि ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय JWR चौकार या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या बरोबरीने समीकरणाचा पुढे सरसावलं. आपण पाहतोय स्क्रीनवरती कशा पद्धतीने हा फटका खेळला. त्यानं संपूर्ण भार मागच्या पायावरती घेतला, उजव्या पायावरती संपूर्ण शरीराचा बॅलन्स घेत असताना त्यानं बॅट हवेमध्ये केली, आणि गोलंदाजाच्या वेगाचा पुरेपूर वापर केला, गोलंदाजाच्या वेगाला दिशा दिली, आणि या चेंडूला खेळून काढलं. या स्पर्धेतला हा 43वा JWR चौकार आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइड मध्ये खेळायचा होता, फुल टॉस पद्धतीचा, परंतु कनेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळालं, टायमिंग तितकंसं चांगलं नव्हतं. अशा वेळेला एक सिंगल मिळाली. सिंगलच्या बरोबरीने 58चा पाठलाग सुरू असताना 33 आल्यात. उर्वरित 8 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 8 चेंडू म्हणजे संदेश शेळके या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवरती किमान एक षटकार एक चौकारी येणं कंपल्सरी असणार, तर पुढचं षटक हे सोयीस्कर सोपस्कर असणार ते पाठलाग करणाऱ्या रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघासाठी. या विपरीत जर का गोलंदाजाने चांगली कामगिरी केली, एका दुसरा चेंडू निर्धाव फेकला, एका दुसरी विकेट मिळते, तर पुढचं षटक सोपस्कर असणार ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. हा चेंडू कमालीचा होता. यष्टीरक्षकाने आपली चालाकी दाखवली आहे. कदाचित तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय येऊ शकतो, आणि आलाय. काय घडलंय मैदानामध्ये हे पाहणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज धावतोय, ज्यानं अतिशय चांगला चेंडू फेकला, उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलं चेंडूला, फलंदाजाचं कनेक्शन झालं नाही, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. विकेट किपरनं आपल्या चालाकीचं दर्शन घडवलं, चेंडू यष्ट्यांवरती फेकला, आणि त्यानंतर आपण पाहतोय फलंदाज क्रीजच्या आत आहे की नाही यासाठी आलेला हा निर्णय. यस, इट इज आउट, OUT आउट. द मार्क ऑफ ट्रस्ट इथे मिळते विकेट. खरं तर या यष्टीरक्षकानं आपल्या स्वतःच्या निर्णयावरती विश्वास दाखवला, त्यानं ट्रस्ट ठेवलं स्वतःवरती, चेंडूला फेकलं यष्ट्यांवरती अलगच, आणि फलंदाज पॉपिंग क्रीजच्या थोडासा बाहेर सापडला. क्रीजच्या लाईनवरती पाय पडण्या अगोदर चेंडू या यष्ट्यांवरती पडला आणि बेल्स खाली पडल्या. त्यामुळे आपण पाहतोय विकेटची सफलता, दुसरी विकेट येते, आणि या 2 विकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय धावा धावफलकावरती येत्या 33. उर्वरित 7 चेंडू 25 धावांची गरज आहे. बऱ्याच वेळेला काय होतं माहिती, क्रिकेटमध्ये आपण सांगत असतो की षटकार चौकार येणं गरजेचं आहे.
बऱ्याच वेळेला आपण बघत असतो ना प्रणय की आपण सांगत असतो की षटकार चौकाराची गरज आहे किंवा एखाद्या विकेटची गरज आहे. मी नुकताच उल्लेख केला की एका षटकार एका चौकार उलवे टीमसाठी गरजेचं आहे. या विपरीत प्रतिस्पर्धी संघ जो क्षेत्ररक्षण करतोय पाटणोली त्यांच्यासाठी एक विकेट महत्वाची आणि नेमकी त्याच क्षणाला विकेट जाते. दुसरा हादरा बसतोय. 2 बाद 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 7 चेंडू 25 धावा. सामना अजूनही कोणी हारलेला नाही, कोणी जिंकलेलं नाही. या मॅच मध्ये टक्कर कायम आहे, चुरस कायम आहे, एकमेकांसोबत लढत कायम आहे. नवीन फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. तुषार कोळी गोलंदाज तयार. केतन, हा चेंडू चांगला फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं खेळलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र या चेंडूवरती मिळतात त्या धावा 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीने 58 धावांचा पाठलाग करत असताना 4 षटकांची इथे झाली समाप्ती. 4 षटकांच्या अंती 2 फलंदाज बाद 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. उर्वरित शेवटचे 6 चेंडू निर्णायक विजयासाठी गरज आहे ती 23 धावांची. स्क्रीनवरती आपल्याला वॅगन व्हील पाहायला मिळते. रॉयल स्पोर्ट्स उलवेच्या माध्यमातून सिंगल्स किती आल्यात ते पाहायला मिळालं, षटकार किती, चौकार किती ते पाहायला मिळालं. त्यानंतर आपण पाहतो मंथन रिपोर्ट इथे पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा केल्या होत्या त्या पाटणोली संघाने. 3 विकेट्स त्यांच्या गेल्या होत्या. या विपरीत 17 धावा जमवल्या. पहिले इम्प्रेशन चांगलं, पहिली छाप चांगली पडली ती फलंदाजी करणाऱ्या उलवे संघाची. तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं. पाटणोली टीमनं फक्त धावा खर्च केल्या. 4-1 विकेट आली. तिसऱ्या षटकामध्ये विकेट नाही आली, परंतु केतननी चांगलं षटक फेकलं. फक्त 5 सिंगल्स दिल्या. 1 चेंडू डॉट होता त्या तिसऱ्या षटकामध्ये. तदनंतर आपण पाहतो 4थं षटक ज्या षटकामध्ये खरं तर पहिल्या सत्रात पाटणोली संघाने आक्रमण केलं होतं. 15 धावा जमवल्या. त्या 2 विकेट जरी गेल्या असल्या तरी 15 धावा त्यांनी जमवल्या होत्या. परंतु प्रत्युत्तरादाखल आपण पाहतोय या सत्रामध्ये दुसऱ्या सत्रात उलवे संघाने धावा खरंच जमवल्या फक्त 9. एकच विकेट मी म्हणेन मिळवली पाटणोली संघानं. उर्वरित शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि निर्णायक विजयासाठी गरज आहे ती 23 धावांची. जर का 6 चेंडूंमध्ये तुम्हाला 23 धावा जमवायच्या नंतर येणाऱ्या पहिल्या चेंडूवरती तुमचा हातोडा यायला हवा. पहिल्या चेंडूवरती तुम्ही हॅमर करायला हवं. पहिल्या चेंडूवरती किमान षटकार चौकार यायला हवा. तर या 23 धावांचं आव्हान सोपं होऊ शकतं ते फलंदाजी करणाऱ्या उलवे संघासाठी. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज जेडी आलाय. अर्थातच जयदीप दमडे हा गोलंदाज पाटणोली संघाकडनं गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक निर्णायक आहे. या स्पर्धेमध्ये कोण राहणार कोण बाहेर जाणार हे ठरवणार आहे षटक. हा चेंडू चांगला फटका आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं येतोय. हा JWL सिक्सर. आमच्या समवेतात जोडले गेले. सूरज 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. कसा आलाय झटपट पटापट. आता येणारे पुढचे 5 चेंडू आणि गरज आहे निर्णायक विजयासाठी 17 धावांची. मधल्या काळात ट्रेंड होता झटपट पटापट. तसं पहिल्या चेंडूवर आल्या 6 धावा. लक्ष्मी घरके अंदर. इथे आज सामना जर का घरके अंदर आणायचा असेल तर अजून असे फटके मारावे लागतील उलवे संघाला. या विपरीत जर का हा सामना जिंकायचा आहे पाटणोली संघाला तर पुन्हा एकदा आठवण करावी लागेल 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू जो विकेट घेऊन गेला होता. चालाकी आपण पाहिली होती विकेट किपरची. तशी चालाकी तुम्हाला करावी लागेल, चपळता दाखवावी लागेल. आणि उलवे संघ जो मी म्हणेन वाटचाल करतोय विजयाकडे त्या उलवे संघाच्या विजयाच्या रथाला कुठेतरी तुम्हाला अंकुश लावावा लागेल, त्यांना रोख लावावा लागेल. शेवटचे 5 चेंडू निर्णायक विजयासाठी 17 धावांची गरज. जेडीच्या हातामध्ये ही ओव्हर आहे. गोलंदाज तयार. 35 धावा वैयक्तिक आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण पाहायला मिळालं. लॉंग ऑफचा खेळाडू जर का पाहिलं ना रवींद्र म्हात्रे सर तर फक्त मी म्हणेन प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये होता. शेवटपर्यंत त्यांनी चेंडूला पाहिलं. चेंडू सीमारेषे बाहेर पडतोय कसा आणि हा येतोय JWL षटकार. मिहीर प्रचंड मी म्हणेन समय सूचकतेचा फटका त्यांच्या माध्यमातून आपण उल्लेख केला. झटपट पटापट तसाच हा फटका पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 आले सूरज. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये गरज होती ती जिंकण्यासाठी 23 धावांची. परंतु पहिल्या 2 चेंडूंवर आल्यात 12. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती निर्णायक विजयासाठी 11 धावांची. जर का या चेंडूवर फटका आला ना मोठा तर दडपणामध्ये येणार आहे तो पाटणोली संघ.
प्रेशर 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 मंकडिंग करण्याचा प्रयत्न. खरं तर यष्टीरक्षकाने मगाशी चालाकी दाखवली, फलंदाजाला बाद केलं होतं, तसाच प्रयत्न आता गोलंदाजी एंडला आपल्याला पाहायला मिळाला. कसं वर्चस्व निर्माण करायचं, कसं मी म्हणेन दबावामध्ये आणायचं रे फलंदाजी करणाऱ्या संघाला, हे ओळखून आहे पाटणोली संघाने तसंच प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. मंकडिंगचा प्रयत्न सफल होत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय, फलंदाज खेळतोय तो चंदन मडवी. वैयक्तिक धावसंख्या चंदनची 41 आतापर्यंत. 58 धावांचा पाठलाग करत असताना एक हाती किल्ला सांभाळलाय. हा पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावरनं JWL हा तिसरा षटकार. बॅक टू बॅक 6 धावा. परंतु फलंदाजांना हा प्रयत्न हाणून पाडला, मी म्हणेन फलंदाजांना आक्रमण केलं. काय फटकाय बघा ना, लाजवाब. बॅटच्या अगदी समोर आला, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, टायमिंग बेमिसाल पाहायला मिळालं. लॉंगॉनच्या डोक्यावरून रवींद्र म्हात्रे सर अगदी पॅरलल गेला आणि जेवढे पॅरलल जातात ना फटके तेवढे देखणे असतात. हा तिसरा षटकार आला बॅक टू बॅक. नक्कीच निखिल. आणि आता समीकरण देखील 3 चेंडू आणि 5 धावा उरल्यात. काय समीकरण बघा. पाचगाव प्रीमियर लीगचा हा चंदन मडवीला झालेला अगदी फायदा म्हणेन. इथे फलंदाज होतोय धावची स्वरूपात बाद. आता 5 धावा निखिल. मॅच पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट म्हणावी लागेल. वारंवार कधी इकडे कधी तिकडे असा मॅच बदलतोय. आणि उल्लेख केला होता पाचगाव प्रीमियर लीग उलवेगाव मध्ये आताच किरण पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जे आयोजित केली ना, तिथे मात्र झालेला हा महत्वाचा सराव या खेळाडूंना. आणि कुठेतरी हा कठीण सामना हा सोपा करत चाललाय उलवा टीम. परंतु अजूनही काही बिघडलं नाही निखिल. मॅच मध्ये अजूनही बॅलन्स आहे. गरज आहे. खरं तर रवींद्र म्हात्रे सर आपण नेहमी म्हणतो ना की जोश बरोबर होश असणं फार महत्वाचं आहे. आपण पाहिलं तुम्ही बॅक टू बॅक 3 षटकार तुमच्या सायकेंडच्या फलंदाजांना मारलेत. सामना तुमच्या खिशामध्ये जवळपास आणलाय. आता घास उचलून फक्त तोंडावर टाकायचा. अशा वेळेला नॉन सायकेंडचा फलंदाज कुठेतरी भान विसरला, धावत सुटला आणि अशा वेळेला आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपात विकेट मिळाली. आणि ते थ्रो काय जोरात मारला बघा ना तुम्ही, काय राग काढला. कारण ते बॅक टू बॅक 3 षटकार जे गेले त्या षटकारांनी मॅच फिरवली आहे. तो सगळा राग त्याने त्या स्टंप्स वरती काढला. तो राग काढून त्याने रनआउटची विकेट घेतली आहे. परंतु अजूनही काही घडलेलं नाही. कारण एक टेनिस क्रिकेट आहे जिथे एका चेंडूमध्ये 6 धावा सहज येतात, परंतु एका चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा येत नाही. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. जेडीचा हा चेंडू उत्तुंग फटकाय. क्षेत्ररक्षक पाहत राहिला आणि षटकारांना सेलिब्रेट करतोय आपलं अर्धशतक. वैयक्तिक धावसंख्या आहे ती फलंदाज चंदन मडवीची 53 धावा. कमालीची फलंदाजी. काय व्हॉट अ नॉक. बघा सेलिब्रेशन, याला म्हणतात सेलिब्रेशन. एकतर्फी हा सामना त्याने खेचून आणला. संघाला त्याने विश्वास दाखवला होता की मैं इधर खडा हूं, मी इथे उभा आहे, हा सामना मी सहजासहजी जाऊन देणार नाही. तशा प्रकारचा नॉक त्याने दिला. 53 धावा वैयक्तिक केल्या. 58 धावांचा पाठलाग करत असताना कमालीची ताबडतोड फलंदाजी, ज्याच्यामध्ये 3 चौकार पाहायला मिळाले, 5 षटकार पाहायला मिळाले. 21 चेंडूंमध्ये फक्त 4 डिलिव्हरीज तो डॉट खेळलाय. 252.38च्या सरासरीने त्याने हा नॉक दिला आणि प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलं. मी म्हणेन पराभूत नाही केलं तर धूळ चारली. हा सामना एक हाती जिंकला. काय सेलिब्रेशन आहे बघा. कदाचित मला वाटतं कॉमेंट्रीचा आवाज बंद करा म्हणून त्याने कानावरती हात ठेवला असावा. परंतु हा शोर कसलाय, हा आवाज कसलाय. हा आवाज आहे माझ्या फलंदाजीचा, हा आवाज आहे माझ्या तुफानी इनिंगचा. हे त्याने सिद्ध केलं, हे त्याने दाखवून दिलं आणि एकतर्फी हा सामना जिंकलाय तो उल्वे संघानं. अभिनंदन उल्वे संघाचं, अभिनंदन चंदन मडवीचं. चला अजनबी उल्वे संघ लगेच मैदानात उतरायचे तुम्हाला सूचना आहे. आणि जबरदस्त. खरं तर हा तिसरा अर्धशतक ठरला या स्पर्धेमधला. पहिला भूषण पाटील तुर्बे, त्यानंतर प्रणित पाटील तुर्बे, नमित पाटील तुर्बे आणि तिसरा चंदन मडवी. चंदनासारखा दरवळलाय निखिल खरं तर हा फलंदाज. जसं चंदन दरवळतो ना सुगंधानं, तसा चंदन मडवी अर्धशतक काढून हा सामना मी म्हणेन असं जवळ पाटणोली संघाच्या खिशातून बाहेर काढला असं म्हणावं लागेल. 6 बॉल 23ची गरज असताना त्यानं जबरदस्त ठोकम ठोक फलंदाजी. चला अजनबी ओले टीमनं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर देवांश 11 चिंचपाडा टीम खेळाडू कक्षातून तुमचे फलंदाज लगेच पाठवा. आमचे पंच तुम्हाला चेंडू देतील चेक करण्याकरता मैदानावर. खूप चांगला मॅच. आणि मी म्हटलं ना की पाचगाव प्रीमियर लीग जी उलवा गावामध्ये झाली ना, ती पाचगाव
प्रीमियर लीगचा पुरेपूर तुषार कोहलीनं फायदा घेतला. चांगले बॅटिंग तुम्हाला खास करून चंदनची पाहायला मिळाली. ऑन स्क्रीनवर बॉसला तुम्ही पाहताय संजूभाई पाटील. बॉस ऑन स्क्रीनवर मैदानाची पाहणी करतायत. खूप चांगली जबाबदारी आहे या आयोजनाची. चला बॅट्समन या विजय भोईर. खरं तर अर्जुन परदेशी. आपण नेहमी म्हणतो ना की बॉस म्हणजे साधी राणी आणि उच्च विचारसरणी. काय नाही दिलंय टेनिस क्रिकेटला बॉसनी, बरंच काही दिलं. क्रिकेटच्या ट्रॉफीज दिल्या, क्रिकेटचे संघ दिले, संघांना पुरस्कृत केलं. आता मी म्हणेन त्याहीपेक्षा उत्तम दर्जाचं मैदान अवेलेबल करून दिलंय असे आमचे बॉस या मैदानाची चौफेर पाहणी करतात. आणि खरं तर बॉसचं प्रत्येक ठिकाणी जातीनं लक्ष असतं, कुठे काय कमी आहे, कुठे काय पुरवलं गेलं पाहिजे. जशी मागणी तसा पुरवठा करण्याचा प्रयत्न या बॉसच्या माध्यमातून नेहमीच होत असतो. आणि त्यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहतोय संजयजी पाटील, अर्थातच बॉस या बॉस फायटर संघाचे सर्वा. निखिल, खरं तर पहिली 40+ या मैदानावर स्पर्धा झाली आणि या 40+ मध्ये पहिला गोलंदाज संजयभाई पाटील आणि पहिला विकेट या मैदानावर त्यांनी घेतला. आणि काल भूषण पाटील तुर्ब्याचा त्यांनी पहिलाच षटकार देखील ठोकला. वेल प्लेड चंदन मडवे, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण देऊया चंदन मडवीला. शंकर